आहे घोषणा थांबायचा समारोप करायचा आहे आपल्याला मुर्दाबाद मुर्दाबाद नकली संविधान निर्माता बीएन राव मुर्दाबाद 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 चपरासी बीएन राव मुर्दाबाद 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 चपरासी बीएन राव मुर्दाबाद 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 असली संविधान निर्माता कौन है? बाबा साहेब अम्बेडकर है। अरे असली संविधान निर्माता कौन है? बाबा साहेब मनुवाद हो बर्बाद हो बर्बाद हो बर्बाद बंद करो बंद करो आपला समाज मार्गदर्शकमध्ये सर्वांचं स्वागत आहे। आज आपण गोरेगाव पश्चिम गोरेगाव स्टेशन या ठिकाणी आलेलो आहोत। या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल ज्या प्रकारे आक्षेपार्ह विधान केले जात आहे दिवसेंदिवस त्या विरोधी आंबेडकरवादी जनतेचा आज आक्रोश मोर्चा आहे, आंदोलन आहे। आपल्यासोबत रमेश पाईकराव आहेत। रमेश भाऊ नक्की काय आपणास कल्पना असेल उदयजी की ह्या भारत देशामध्ये अराजकता पसरवण्याचं काम गेल्या अनेक दशकापासून ज्यापासून देश स्वतंत्र झाला तेव्हापासून सुरूच आहे, परंतु भारतीय संविधानाच्या माध्यमातून सामान्य नागरिकांना ह्या भारतातील देशातील सर्व समाजातील लोकांना न्याय देण्याचं कामसुद्धा भारतीय संविधान करत होतं। परंतु ह्या देशामध्ये एका बाजूला मानवतावादी विचाराची संविधानवादी विचारांची लोक राहत असताना काही मनोवादी पिलावर सुद्धा या देशामध्ये दिसत आहे। परंतु आता हल्लीच्या काळामध्ये आपण जास्तच बघत असाल की हा जातीवाद पोषण्याचं काम काही नागरिक करताना दिसतात, काही संघटनेचे कार्यकर्ते दिसतात। त्यामध्ये आता वकिलांनी सुद्धा पुढाकार घेतलेला आहे। जो शिक्षित समाज आपण ज्यांच्याकडे बघत होतो ते वकील सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या भारतीय संविधानाचे शिल्पकार नाहीत म्हणून जर गरळ ओकत असतील तर त्यांचा निषेध करण्यासाठी आज भारतीय संविधान प्रेमी नागरिकांच्या वतीने बाबासाहेबांच्या अनुयायांच्या वतीने आणि आपला विशेष आपण बघत असाल की सर्व पक्षाची लोक पक्षभेद विसरून भारतीय संविधानासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसाठी आज या गोरेगावमध्ये रस्त्यावर उतरले आहेत। त्यांचं एकमेव कारण की ह्या भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत, दुसरं तिसरं कोणी नसून आणि त्यामुळं बाबासाहेब हे सर्वोपरी आहेत आणि बाबासाहेबांशिवाय ह्या देशाचा इतिहास पूर्ण होऊ शकत नाही। हा इतिहास सांगण्यासाठी आणि मनुवाद्यांना त्यांची जागा दाखवण्यासाठी आज आपण ह्या मोर्चाचं आयोजन इथे केलेलं आहे। आपण बघत असाल की अनिल मिश्रासारखा तिंकछाप सडकछाप वकील तो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवर त्याची लायकी नसताना तो गरळ ओकतो आणि हा गरळ ओकणाऱ्या ह्या मिश्राच्या विरोधात गरळ ओकणाऱ्या त्या आमचे जे सरन्यायाधीश आहेत देशाची शान आहेत त्यांच्यावरती कारण काय सांगतो? कारण हे सांगतो की न्याय व्यवस्थेमध्ये आम्हाला इन्साफ न्याय भेटत नाही। अरे बाबा, न्याय भेटण्यासाठी मोठी घटना तुला सांगतो की ह्या देशामध्ये राम मंदिराची जी निर्मिती झालेली आहे ती संविधानानुसार झालेली आहे, भारतीय न्यायव्यवस्थेमुळे झालेली आहे। भारत देशाच्या सर्वोच्च न्यायालयाने जर निर्णय दिला नसता त्यावेळेस राम मंदिर उभं राहिलं असतं का बांधवांना? याचा आपण विचार केला पाहिजे। भारतीय संविधानाने न्याय दिला त्यावेळेस कोणताही मुस्लिम बांधव उठला नाही, त्यांनी सांगितलं नाही की हा निर्णय आम्हाला मान्य नाही। सर्व मुस्लिम समाजाने सांगितलं की नाही सर्वोच्च न्यायालयाचा जो निर्णय आहे तो आम्हाला मान्य आहे। राम मंदिर आनंदात सोहळा झाला आणि हा काय सांगतो की आम्हाला न्याय भेटत नाही? हिंदू विरोधी सरन्यायाधीश आहे, यांच्या मनामध्ये कुठेतरी जातीय वाद आहे। त्यांना मायलॉर्ड म्हणजे तो सरन्यायाधीश त्यांच्या समोर जाण्याला यांची जी मनुवादी मानसिकता आहे कुठेतरी पुढे येत असल्या कारणाने आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या बद्दल यांच्यामध्ये जो भारतीय संविधानाचे निर्माते कसे काय असू शकतात हा आकर्ष त्यांच्या मनामध्ये जातीवादी मानसिकता असल्यामुळं त्यांनी तो विरोध प्रकर्षाने पुढे आणलेला आहे आणि याला कुठेतरी खतपाणी
आमच्या देशाच्या गृहमंत्र्यांनी सुद्धा घातलेलं आहे. त्यांनी भारतीय संसदेमध्ये आंबेडकर 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 क्या करते हो, भगवान का नाम लेते तो तुमको स्वर्ग प्राप्त होता. हे फॅशन हो गई आहे. फॅशन नाही तर ही पॅशन आहे, आमचा स्वाभिमान आहे. हे दाखवण्यासाठी आज आपण गोरेगावमधील सर्व भीमसैनिक भीमाच्या रणरागिनी आज रस्त्यावरती उतरलेलो आहोत. मला एवढे सांगायचं आहे की बाबासाहेब एक सूर्य आहेत आणि त्या सूर्याकडे कोणाची बोट दाखवायची देखील ताकद नहीं. म्हणून एक शेर आठवतो, हम भीम के बच्चे हैं अच्छे को अच्छे हैं, हम भीम के बच्चे अच्छे को अच्छे हैं. अरे वार कभी पीछे से करते नहीं, अरे वार कभी पीछे से करते नहीं, क्योंकि हमें तलवार भी प्यारी है. और हमें तलवार क्यों प्यारी है? क्योंकि हम छत्रपति शिवाजी को मानते हैं. और छत्रपति शिवाजी को क्यों मानते हैं? जीवा और शिवा के रिश्ते को जानते हैं, इसलिए मानते. इसलिए कहना है कि धिक्कार से मत देखो इन बहुजनों को, धिक्कार से मत देखो इन बहुजनों को, इनमें तो क्रांति पलती है. धिक्कार से मत देखो इन बहुजनों को, इनमें तो क्रांति पलती है. अरे बगावत पर आते नहीं, ये तो हमारी गलती है. अगर बगावत हम करते तो पूरा जमाना हिला देते. माँ कसम, इस देश में अगर कानून मेरे भीम का ना होता तो पूरे मनुवाद को ही जला देते, पूरे मनुवाद को ही जला देते. म्हणून सर्वांना माझा क्रांतिकारी जय भीम. असंच भारतीय संविधानावरती जर कोणी बोट उचललं तर त्याची बोट छाटायची या भीमसैनिकामध्ये ताकद आहे. आणि यांचे RSSचे जर 100 असले तर एकटा भीमसैनिक त्याला काफी आहे. हे चॅलेंज आहे आणि कधी चॅलेंज उचला मी त्याला तयार आहे. सर्वांना माझा जय भीम. सर्वात अगोदर तर मी RSS ह्या संघटनेचा निषेध करतो. RSS एवढी घाणेरडी संघटना आहे. ही संघटना ह्या देशामध्ये अधिकृत पण नाही आहे. ह्या संघटनेला बावनकुळे जो या भाजपाचा नेता आहे बावनकुळे, तो काय बोलतो, जो RSSला विरोध करेल तो मूर्ख आहे. अरे सर्वात मोठा मूर्ख तर मी बोलतो बावनकुळे तू आहेस. तू जो RSSला बोलतो, जो विरोध करेल तो मूर्ख आहे. सर्वात मोठा मूर्ख बावनकुळे तू आहेस. अरे आम्ही तर आंबेडकरवादी आहोत, आम्ही तर संविधान प्रेमी आहोत. म्हणून आम्ही आत्ताच नाही मरोस्तर आम्ही एकच गोष्ट बोलणार, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जिंदाबाद, RSS मुर्दाबाद, बावनकुळे मुर्दाबाद.